घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, विमानतळावरच्या कक्षामध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि आता मंत्री या ठिकाणी काय नेमकी चर्चा करतायत? आता इथून ते अंतरवाली सराटीकडे निघतायत। नक्की साधारण पाऊण तासापूर्वी हे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती दाखल झालं होतं। अर्धा तास साधारणपणे विमानतळावरती या शिष्टमंडळाची न्यायमूर्तींसोबत चर्चा सुद्धा झालेली आहे आणि हे सगळे शिष्टमंडळ जे आहे ते आता अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत आहेत, अतुल सावे आहेत, संदीपान भुमरे आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा आहेत। हे एकाच गाडीतून सध्या अंतरवालीच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हे सगळे शिष्टमंडळ साधारण एका तासाच्या आत अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरंगे यांच्यासोबत चर्चा होणार आहे। माहिती अशी सुद्धा मिळालेली आहे की जे न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती गायकवाड आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती सुक्रे, हे सुरुवातीला मनोज जरंगे यांच्याशी चर्चा करणार आहेत, कायदेशीर बाबी समजावून सांगणार आहेत आणि त्यानंतर इतर शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरंगे यांच्याशी बोलणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। सध्या हा सगळ्या गाड्यांचा ताफा आपण बघतोय, हा सगळा ताफा जो आहे तो अंतरवाली सराटीच्या दिशेने निघालेला आहे। मनोज जरंगे यांचा जो उपोषण सोडवण्यासाठीची ही सगळी धावपळ आहे, हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। एक तासाभरामध्ये हा सगळा ताफा अंतरवाली सराटीत दाखल झालेला असेल आणि त्यानंतर मनोज जरंगे यांच्याशी चर्चा सुद्धा सुरू होईल। मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर मनोज जरंगे हे आपलं उपोषण मागे घेतील का, हा सध्या महत्वाचा प्रश्न पडलेला आहे। मात्र हा सगळा ताफा आपण बघू शकता की सध्या अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना होत आहे। नक्कीच दत्ता, इथे कक्षामध्ये चर्चा देखील झाली शिष्टमंडळाची, त्यामध्ये नेमकं काय झालं? त्याचबरोबर हे शिष्टमंडळ जरांगेनं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती देखील करणारे या शिष्टमंडळामध्ये विशेष म्हणजे 2 न्यायमूर्तींचा देखील समावेश आहे। तर न्यायमूर्ती कोणत्या कायदेशीर त्रुटी किंवा तरतुदी या संदर्भात देखील जरांगे यांच्याशी चर्चा करतील? नक्कीच खरं तर न्यायमूर्ती हे जे दोन्ही माजी न्यायमूर्ती आहेत त्यातले जे एक न्यायमूर्ती आहेत गायकवाड, हे गायकवाड आयोगावरती त्यांनी काम केलं होतं। मराठा समाजाला मागास ठरवण्याचं मुख्य काम जे आहे ते गायकवाड आयोगाच्या माध्यमातून झालं होतं। त्यामुळे न्यायमूर्ती गायकवाड यांना या शिष्टमंडळात घेण्यात आलेलं आहे आणि न्यायमूर्ती सुक्रे यांचं सुद्धा कायदेशीर आणि आरक्षणाच्या बाबतीतलं अभ्यास जो आहे तो मोठा आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा या शिष्टमंडळात घेण्यात आलेलं आहे। ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, मराठा समाजाला कुठल्या कुठल्या घटकातून आरक्षण देता येऊ शकतं, कुठल्या बाबतीत आरक्षण देता येणं शक्य नाही, हे सगळे जे कायदेशीर मुद्दे आहेत हे मुद्दे हे दोन्ही न्यायमूर्ती मनोज जरंगे यांना समजावून सांगणार आहेत। कायदेशीर बाबी त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगणार आहेत। गायकवाड यांनी गायकवाड आयोगावरती काम केलं असल्यामुळे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध केलं असल्यामुळे त्यांच्या शब्दाला खरं तर मान या ठिकाणी दिला जातो। त्यामुळे मनोज जरंगे यांच्याशी सुद्धा न्यायमूर्ती गायकवाड हे चर्चा करणार आहेत। या दोघांची चर्चा झाल्यानंतर मनोज जरंगे यांना जो काही प्रस्ताव द्यायचा आहे, जो काही ड्राफ्ट द्यायचा आहे, जो काही पत्र द्यायचंय किंवा जो GR द्यायचा आहे, त्या अनुषंगानं जे 4 मंत्री आहेत ते सुद्धा मनोज जरंगे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित पद्धतीने एक ड्राफ्ट जो आहे तो बनवून मनोज जरंगे यांना दिला जाणार आहे आणि त्यानंतर कदाचित उपोषण मागे घेण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर सकाळपासूनच हे सगळी धावपळ आणि प्रयत्न सुरू होते। हे शिष्टमंडळ जे आहे त्यांची मुंबईमध्ये बैठक होऊ शकली नव्हती। ज्यावेळेला हे सगळे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती आलं त्यावेळेला विमानतळावरती असलेल्या विश्रामगृहामध्ये या सगळ्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। दोन्ही न्यायमूर्तींसोबत 4ही मंत्र्यांची त्या ठिकाणी चर्चा झाली। मनोज जरंगे यांना कुठल्या मुद्द्यांवरती बोलायचे, काय गोष्टी सांगायच्यात याची सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते आणि या माहिती ही सगळी चर्चा झाल्यानंतर सगळे जे शिष्टमंडळ आहे ते सध्या अंतरवालीच्या दिशेने निघालेलं आहे। त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये गेल्यानंतर मनोज जरंगे यांची शिष्टमंडळासोबत काय चर्चा होते, मनोज जरंगे खरंच आपलं उपोषण मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र हा सगळा लावाजामा आणि ताफा जो आहे तो अंतरवालीच्या दिशेने निघालेला आहे। मनोज जरंगे यांचं उपोषण मागे घेण्यासाठीचे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच आता कालच जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारने इथे यावं आणि चर्चा करावी, त्यानुसार आता हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचते। या संदर्भात जरांगे पाटील यांना देखील कल्पना दिलेली असेल तर त्यांची यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे? खरं तर मनोज जरंगे यांनी आज सकाळपासून आपली या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र त्यांनी स्वतः सरकारला चर्चेसाठी यावं असं आवाहन केलं होतं। त्यामुळे सरकारचे हे सगळे शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी जे आहेत ते चर्चेसाठी निघालेले आहेत। त्यामुळे मनोज जरंगे हे सुद्धा याच शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी सकारात्मक असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळ कुठले मुद्दे मनोज जरंगे यांच्यासमोर ठेवतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि ते शिष्टमंडळाचे मुद्दे वाचून झाल्यानंतर
किंवा समजून घेतल्यानंतर मनोज जरंगे हे खरं तर आपली भूमिका स्पष्ट करतील किंवा शिष्टमंडळाला सुद्धा आपली भूमिका सांगतील. मात्र काल जर बघितलं आपण तर सर्व पक्षीयांची बैठक मुंबईमध्ये पार पडली होती आणि त्यामध्ये जी काही मुद्द्यांची चर्चा झाली होती ते सगळे मुद्दे जे आहेत ते मनोज जरंगे यांनी काल फेटाळल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. तर ते सगळे मुद्दे फेटाळल्यानंतर आज सरकार मनोज जरंगे समोर जो काही प्रस्ताव ठेवणार आहे तो प्रस्ताव कालच्या मुद्द्याला धरून असणार आहे का, आज काही वेगळे मुद्दे या सगळ्या शिष्टमंडळाने सोबत आणलेले आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्यावर मनोज जरंगे जे आहेत ते काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जी काही माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे यांनी थोडासा वेळ द्यावा हीच आग्रही भूमिका हे सगळे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरंगे यांच्या समोर ठेवणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड असतील किंवा न्यायमूर्ती तुपरे असतील हे सुद्धा वेळ लागेल या भूमिकेत असल्यामुळे मनोज जरंगे वेळ देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार नक्कीच. आहे. आता साधारणतः किती वेळ लागेल या शिष्टमंडळाला तिथे पोहोचण्यासाठी, अगदी थोडक्यात? अगदी थोडक्यात म्हटलं तर शिष्टमंडळाला छत्रपती संभाजीनगरमधून आंतरवाली सराटीपर्यंत पोहोचण्यासाठी 50 मिनिटाचा कालावधी लागतो. अर्थात साधारण तासाभरात या सगळ्या शिष्टमंडळाची मनोज जरंगे यांच्यासोबत चर्चा सुरू झालेली असेल. धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल. साधारणतः 5 वाजता हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार आहे, त्यावेळेला पुन्हा एकदा आपण यावर येऊया.